We'll open our Bibles to Jeremiah chapter 29 verse 13. When you seek me, you will find me. When you search me with all your heart. इर्म्या 29:13 म्हणतं, तुम्ही मला शोधाल आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव म्हणतो, if you search for me with all your heart, संपूर्ण हृदयाने जर तुम्ही मला शोधलत, I will reveal myself to you. तर मी स्वतः तुम्हाला प्रगट होईन. We spend our whole life आपण आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची पाडतो, searching for things that are only shadows, अशा गोष्टी शोधत राहतो की ज्या गोष्टी केवळ सावली आहेत, while the real source of light is standing right before you. आणि जीवनाचा खरा उगम तर तुमच्या समोर उभा आहे. Amen. आमेन. And we don't search for him. आणि आपण मात्र त्या जीवनाच्या उगमाला किंवा देवाला शोधत नाही. You don't know what he can do for you. देव तुमच्यासाठी काय करू शकतो अजून तुला त्याचा पत्ता नाहीये बेटा. He can line up blessings for you. देव आशीर्वादांची रांग लावेल तुझ्या जीवनासमोर. तो देव आहे. You are drinking water from a pot that is cracked and broken. आज तुम्ही अशा मडक्यातनं किंवा माठातनं पाणी पिताय की ज्या माठाला गळती लागलेली आहे, While next to you is the flowing water. आणि तुझ्या शेजारी बघितलं तर जिवंत पाण्याचा झरा येशू नावाचा वाहतोय. Don't look for answers in dry places. तुम्ही सुकलेल्या जागांमध्ये आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला जाऊ नका. When the source is full of answers. ज्या उगम देव नावाचा सगळ्या उत्तरांनी भरलेला आहे. When we give 10 minutes to God. 10 मिनिटं आपण देवाला दिली, When you can just kneel down and pray. आणि गुडघे टेकून जर देवाला प्रार्थना केली 10 मिनिटं, Things will turn out better for you. गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील. 10 मिनिटं आयुष्य नकोय तुझं. 10 मिनिटं. What you cannot do, your God can do for कारण you. तुला जे करता येत नाहीये ते तुझा देव तुझ्यासाठी करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 4, स्तोत्र 34:4, I sought the Lord मी देवाला शोधले and he heard me त्याने माझे ऐकले and delivered me from all my fears. आणि माझ्या सगळ्या भीतीतून त्याने मला सोडवले. Praise God. देवाला धन्यवाद. Do you know तुम्हाला माहित आहे, people are suffering everywhere. आज लोकांना सर्वत्र त्रास आहे. सगळीकडे लोक त्रासात आहेत. They don't get timely justice. लोकांना वेळेत न्याय मिळत नाही. And it seems as though they are fighting a long, lonely, losing battle. आणि असं वाटायला लागतं की ते एक फार लांबलचक एकटं असं पराजयी युद्ध लढतायत. And that is what will happen if you don't have a savior. आणि असंच होणार जर तारणारा मुक्तीदाता तुमच्याकडे नसेल, तर हे असंच होणार. लांब लचक एकट्याने पराजयी युद्ध लढून जय सुद्धा मिळणार नाही. Beloved people, मला असं म्हणायचंय प्रियानो, don't you think you need God to help you? तुला नाही का रे असं वाटत तुला मदतीसाठी देवाची गरज आहे असं एकदाही वाटत नाही का? आम्हाला तर दर क्षणाला वाटतं की देवाशिवाय आमचं होणार नाही, आम्हाला देव लागतो. Bible says बायबल म्हणतं in Psalm 20 verse 7, स्तोत्र 20 त्यातलं 7वं वचन, some trust in chariots, काही रथांवर विश्वास ठेवतात, some trust in horses, काही घोड्यांवर विश्वास ठेवतात, but we trust in the name of the Lord. आपला प्रभूच्या नावावर विश्वास आहे. When things are hard, ज्या गोष्टी अवघड होतात, don't fight and die. भांडायला आणि लढायला जाऊन मरू नको. Pray. प्रार्थना कर. For impossible things, pray. का अशक्य गोष्टींसाठी प्रार्थना कर. See, prayer is not weakness. प्रार्थना म्हणजे कमजोरी नाहीये. प्रार्थनेला कमजोरी समजू नका. It's your greatest weapon. प्रार्थना तुझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. It is sharper than your sword. प्रार्थना तुझ्या तलवारीपेक्षा धारदार शस्त्र आहे. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, your battle becomes his battle. तेव्हा तुमचं युद्ध त्याचे युद्ध बनेल. Your enemy becomes his enemy. तुझे शत्रू त्याचे शत्रू बनतील. Your problem becomes his problem. तुझी समस्या त्याची समस्या Your बनेल. pain becomes his pain. तुझ्या वेदना त्याच्या वेदना बनतील. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 55 verse 6, यशा 55 त्यातलं 6वं वचन, seek the Lord while he may be found. जोवर परमेश्वर सापडत आहे त्याला शोधून घे. Call upon him while he is near. जोवर परमेश्वर जवळ आहे त्याला हाक मार. And so when you seek God fully, तर जेव्हा तुम्ही संपूर्णतेनं आपल्या देवाला शोधाल,
He responds powerfully. तो सामर्थ्यवान रीतीने तुला प्रतिसाद देईल, तुझ्या हाकेला ओ देईल. And God knows, आणि देवाला माहित आहे, without His help, देवाच्या मदतीशिवाय no man can make it. एकही माणसाला जमणार नाहीये हे देवाला माहिती आहे. And that's why He sent Jesus. म्हणून देवाने येशू ख्रिस्तांना पाठवलं. Jesus came on this earth येशू या जगात आलेले आहेत. to pay the fine for our sins. आपल्या पापांची किंमत मोजायला येशू आले. And the fine was His own death. आणि काय किंमत मोजली येशूंनी आपल्या पापांची? स्वतःचा प्राण दिला, स्वतःचं रक्त सांडलं. ती किंमत होती. Because Bible says the wages of sin is death. कारण बायबल म्हणतं पापाचे वेतन मरण आहे. Somebody has to take our place. म्हणजे कोणीतरी आपली जागा घ्यायला हवी. आपण सगळे पापी आहोत. And so Jesus took our place. तर येशूंनी आपली जागा घेतली आपल्या मोक्षासाठी. He died for us on the cross. तुझ्या माझ्या जागी येशू वधस्तंभावर मरण पावले. त्या क्रॉसवर तू आणि मी लटकायला हवं होतं, जिथे येशू लटकले. And on the third day He rose again. आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He paid our price. आपली किंमत, तुझी माझी आपली किंमत येशूंनी मोजली. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Luke 19 verse 10, लूकचा 19 अध्याय 10 वचन, the Son of Man came to seek and save them that are lost. मानवी पुत्र जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला आणि तारायला आलाय. The devil always attends to those who wander away from God. सैतान काय करतो? नेहमी जी माणसं देवापासून लांब भटकतात त्यांच्या जवळ जातो. But God always attends to all those people who worship Him. पण देव नेहमी जी लोक त्याची आराधना करतात, त्याची भक्ती करतात, त्यांच्या जवळ येऊन त्यांच्याकडे लक्ष लावतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in James chapter 4 verse 8, याकोबाचा 4 अध्याय 8 वचन बायबल म्हणतं draw near to God थोडं देवाच्या जवळ ये and He will draw near to you. म्हणजे देव तुझ्या जवळ येईल. One step toward God देवाकडे एक पाऊल उचल, brings Him closer to you. त्यातून काय होतं? देव अजून तुझ्या जवळ येतो. One Amen. touch from God can change years of your pain. देवाकडचा एक स्पर्श तुझ्या वर्षोच्या वेदना काढून टाकू शकतो. When you choose Jesus in pain, येशूंना जेव्हा तुम्ही वेदनेमध्ये निवडता, you are already on the path of healing. ऑलरेडी तुम्ही आरोग्याच्या मार्गाला लागलात. कारण त्या वेदनेत तुम्ही येशूंना पाहत आणि शोधत आलात. In the name of Jesus, येशूंच्या नावात there is a miracle. चमत्कार असतात. In the चमत्कार name of Jesus, येशूंच्या नावात there is deliverance. सुख आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात there is healing. आरोग्य आहे. Bible says in Jeremiah 10 verse 6, इर्मिया 10 अध्याय 6 वचन बायबल म्हणतं there is no one like you, O Lord. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. You are great तू महान आहेस. and your name is mighty in power. तुझं नाव सामर्थ्यात महान आहे. हालेलुया. God can do something in one moment that the world cannot do for decades. एका क्षणात देव असं काहीतरी करून जाईल जे जगाला शतकोन करता येत नाही. That is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य आहे. एक That is the गोष्ट power of नेहमी Jesus. डोक्यात ठेवा बेटा, जग किती जरी मॉडर्न झालं तरी शेवटी देव हा लागतोच. Bible says in John 8:36, बायबल योहान 8:36 मध्ये म्हणतं if the Son sets you free, देवाच्या पुत्राने जर तुम्हाला मोकळं केलं you are free indeed. तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Praise God. देवाला धन्यवाद. From tonight, आज रात्रीपासून don't cry. रडायचं नाही. Sing glories to God. देवाला गौरव द्यायचा, देवाची गाणी गायची, Praise God. देवाला स्तुती द्यायची. God will change everything for you. देव सगळं काही बदलेल तुझ्यासाठी. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला आपण सर्वांनी द्यावे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.